नमो बुद्धाय, जय भीम. आंबेडकरवादी राजकारणाचा पराभव. खरं या विषयावर मी मत व्यक्त करताना म्हणेल, आम्ही मागच्या 18व्या लोकसभा विधानसभेमध्ये आम्ही जिंकलो नाही आणि काहीच म्हणणं आहे की आम्ही पराभूत झालो, आम्ही संपली, आंबेडकर चळवळ संपली, पराभूत झाली, राजकारणामध्ये पराभूत झाली. ठीक आहे, आम्ही जिंकलो नाही पण आम्ही हरलो सुद्धा नाही. लक्षात, आंबेडकर चळवळीचा पराभव हा शब्द सुद्धा मला तो मान्य नाही. कारण आंबेडकरवादी राजकारणाचा पराभव याचा अर्थ होतो लोकशाहीचा पराभव. हे समजून घ्या. आंबेडकरवादी राजकारण म्हणजे विशिष्ट समुदायाचा, विशिष्ट जातीचा, विशिष्ट समुदायाचा, विशिष्ट बौद्ध समाजाचा पराभव, असं जी गुराळ आहे का नाही चालू, ही असो जी दिशाभूल बुद्धिभेद करणं आहे का नाही. बौद्ध समाजाचं राजकारण हे केवळ बौद्ध समाजाच्यासाठी कधीच नव्हतं. बौद्ध समाज जो आहे तो जातीचा आणि विशिष्ट समुदाय नाही रे बाबांनो. बौद्ध समाज, रिपब्लिकन समाज आणि आंबेडकरी समाज हा लोकशाही भारताचा प्रमुख राष्ट्राचा जनाधार आहे, हे त्याची ओळख आहे. बौद्ध समाज, आंबेडकर समाज हा लोकशाही भारताचा खरा आरसा आहे. या अनुषंगाने विश्लेषण करा. आम्हाला जी शहाणपण करणारे जे बांडगुळ आहेत, जे अतिशहाणे आहेत, ते प्रस्थापिताच्या उकरड्यावर लोळणारे जे गाढवं आहेत, आम्हाला अक्कल शिकवणारे, जे शहाणपण शिकवणारे, यांनी हे लक्षात ठेवलं, हा आंबेडकरी चळवळीचा पराभव होणं म्हणजे लोकशाहीचा पराभव होणं, भारतीय संविधानात पराभव होणं. आणि आंबेडकरी चळवळीचा भारतीय राजकारणामध्ये आंबेडकरी चळवळीचा प्रभाव नसणं किंवा न वाढणं म्हणजे संविधान धोक्यात असणं, म्हणजे लोकशाही धोक्यात असणं. काँग्रेस विजय झालं आणि भाजप हरले म्हणजे संविधान धोक्यात असणं हा विषयच नाही. काँग्रेसच्या म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जिंकण्या हरण्यामध्ये संविधान वाचवण्याचा विषयच नाही रे बाबांनो. पण तरी आम्ही बळी पडलो. आंबेडकरवादी राजकारण भारताच्या राजकारणामध्ये प्रभाव नसणं याचा दुसरा अर्थ होतो लोकशाही धोक्यात असणं, भारतीय संविधान धोक्यात असणं. आणि आंबेडकरवादी राजकारणाचा पराभव होणं म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा आणि बहुजनाचा आणि वंचिताचा पराभव होणं असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, पण मी या ठिकाणी म्हणेल की आंबेडकरवादी म्हणजे काय आणि आम्हाला अक्कल कोण शिकवतंय. आमच्यावरती टीका करताना त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण पाहावं ना, स्वतःच्या मनाला विचारावं, स्वतःचं आत्मपरीक्षण पाहावं. आंबेडकरवादी राजकारण वाढण्यासाठी ज्यांचं काहीच योगदान नाही, की आंबेडकरवादी राजकारण वाढलं पाहिजे, त्याचा जनाधार विस्तारीकरण झालं, याच्यासाठी त्यांच्याकडे काहीच प्लॅन नाही. अशी बांडगुळ आम्हाला टीका करता, अशी बांडगुळ शहाणपण का शिकवायला लागलेलं आहे. तर मी सांगतो, मोजक्या शब्दामध्ये याचं विश्लेषण करेल मी. हिंदुत्ववादी आणि गांधीवादी कल्पात न वावरणारा खरा आंबेडकरवादी. खरा आंबेडकरवादी हा गांधीवादी आणि हिंदुत्ववादी, काँग्रेस आणि भाजप, महाविकास आघाडी आणि महायुती किंबहुना कोणत्याच पक्षाच्या राजकारण पक्षामध्ये न वावरणारा, प्रस्थापित राजकारणाला भुलून न जाणारा खरा आंबेडकरवादी असतो. खरा आंबेडकरवादी हा गांधीवादी आणि हिंदुत्ववादी कल्पात कधीच असू शकत नाही, लक्षात घ्या. आणि हे आम्हाला हे करतात. आणि म्हणून या ठिकाणी मी म्हणेल की चळवळ आंबेडकरवादी म्हणजे तरी काय, बहुजनाच्या SC ST OBC आणि बहुजन समाजाच्या स्वाभिमानाची चळवळ चालवणं, त्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय हक्कासाठी झटणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ आहे. जाती अंतातून स्वातंत्र्य, समता, बंधुत्व
न्याय, धर्मनिरपेक्षता आणि जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत बनवणं याच्यासाठी सातत्यानं बहुजन समाजाचं प्रबोधन करणं आणि त्या चळवळीची त्या भूमिकेची, त्या चळवळीची संवेदना जिवंत ठेवणं, त्याचा विचार आणि प्रसार करणं म्हणजे आंबेडकरी चळवळीचं राजकारण. या देशाच्या लोकशाहीचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ. चळवळ पहिल्यांदा आंबेडकरी चळवळ समजून घ्या बेट्यानो. हे टीका करतात. या देशाची लोकशाहीची अक्कल आणि संविधानाची अक्कल असणारा जनाधार म्हणजे आंबेडकरी समाज होय. या देशाच्या लोकशाहीचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची आणि अक्कल असणारी, क्षमता असणारी चळवळ म्हणजे आंबेडकरी चळवळ होय. या दृष्टीनं या निवडणुकीचं, या दृष्टीनं हा विश्लेषण करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळं आंबेडकरवादी जे पक्ष प्रामाणिकपणे लढले ते पक्ष म्हणून निवडणुकीच्या बाजारामध्ये पक्ष हरले असतील, पण चळवळ जिवंत आहे. चळवळ हरू शकत नाही. आणि चळवळ जिवंत ठेवणं, त्याचं अस्तित्व जिवंत ठेवणं हे आमच्यासाठी विजयाच्या पलीकडचा तो आनंद आहे, लक्षात घ्या. प्रस्थापिताच्या बगलेत जाऊन बसण्यापेक्षा स्वाभिमानाच्या झोपडीत राहून लोकशाही यशस्वी करण्याचं स्वप्न आणि संवेदना जिवंत ठेवणं हे आमच्यासाठी आनंद अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रस्थापिताच्या बगलेत जाऊन संविधान वाचवायचं, त्याच्यापेक्षा स्वतंत्र आणि स्वाभिमानाची चळवळीची झोपडी अबाधित ठेवणं, जिवंत ठेवणं हे आमच्यासाठी होत आहे, किंवा उभा करणं हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, राजकारण हा जनकल्याणाचं पवित्र साधन आहे, जुगाराचा अड्डा नाही. राजकारण हे जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे. आणि हे जर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर राजकारणाबद्दलची भूमिका असेल, तर त्या भूमिकेला अनुसरून त्यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडी ही पराभूत झाली नाही, ती विजयी झाली नसली तर ती पराभूत झाली नाही. राजकारण जनकल्याणाचं साधन आहे या भूमिकेशी ते प्रामाणिक राहिली, अस्तित्व जिवंत ठेवलं. हे त्याचं विश्लेषण आहे, लक्षात. आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना वंचित आघाडीनं बाळासाहेब आंबेडकर यांनी ठरवला, राजकारणाला जर त्यांनी जुगाराचा अड्डा समजला असता, लक्षात घ्या, वंचितावरती आणि बाळासाहेब आंबेडकरांची टीका करणाऱ्या बांडगोळांनी हे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यांच्या टीकेला, त्यांच्या प्रचाराला बळी पडणाऱ्या आमच्याही लोकांनी हे जाणून आणि समजून घेतलं पाहिजे की राजकारणाला जर आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी जुगाराचा अड्डा जर समजला असता, तर ते काँग्रेसनं न दिलेली चार जागेची नव्हतीच, ती ऑफर स्वीकारली असती. 1-2 जागेवरती समाधी मानले असते. जुगाराचा अड्डा बाकी जर उद्या स्वतः निवडून आले असते. अरे नाही, वंचितासाठी त्यांनी काय गरज आहे? वंचिताचं राजकारण उभा करण्याची काय गरज आहे? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून जर वंचिताचं राजकारण न करता ते शांत जर बसले, बाबासाहेबांचे नातू म्हणून मग काँग्रेसची सत्ता येऊ द्या, नाहीतर भाजपची सत्ता येतो, दोन्ही सरकारमध्ये सहज राज्यसभा आहे, मंत्रीपद आहे ना, काय गरज आहे? तुम्ही जी टीका करणं हे समजा की निवळ बाबासाहेबांचे नातू या भांडवलावरती, मी म्हणतो बाबासाहेबांचे नातू याच्या पलीकडे त्यांच्याकडे काय? त्यांनी जर वंचिताच्या राजकारण महाराष्ट्रामध्ये उभा नाही केलं, वंचिताचं किंबहुना आंबेडकरवादी राजकारणाचं अस्तित्वासाठी तर जर झटले नसते, आणि निवळ मी बाबासाहेबांचा नातू या भांडवलाचा जर गैरवापर करता आला असता, गैरफायदा घेता आला असता, तर ते सहज खासदार झाले असते. कशाला निवडणुकीला, अकोल्यामध्ये सुद्धा निवडणुकीला सामोरं जायची गरज नाही. कुठल्याही काँग्रेस आघाडीचं सरकार येऊ, नाहीतर भाजप आघाडीचं सरकार हो, ते सत्तेमध्ये सहज सामील झाले असते मंत्रीपद, निवडणूक न लढवता. आणि आता आंबेडकरी चळवळीचं ज्यांचा काहीही संबंध नसणारे स्वतःला रिपब्लिकन नेते म्हणणारे रामदास आठवले तिसऱ्यांदा राज्यमंत्रीपदाची शपथ घेतात निवडणुकीवर. काही चळवळीसाठी
त्यांचा आता त्यांची शाखा आर्यची शाखा होऊन बसलेली आहे. भाजपचं एक अविभाज्य भाग बनलेलं आहे. असे ना आठवले जर राज्य खासदार होत असतील, राज्यसभेवरती जातो, राज्यमंत्री पदावर तिसऱ्यांदा त्यांची लॉटरी लागत असेल तर बाबासाहेबांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांना ते अवघड होतं का? पण त्यांनी ते नाकारलं. मला प्रस्थापिताच्या उसण्या अवसानाचा खासदार नको, तर मला वंचिताचा स्वतंत्र आणि स्वाभिमानी बाण्याचा खासदार हवा. ह्या त्यांची भूमिका या राजकारणामध्ये पराभूत झाली नाही. आमचे उमेदवार वंचितचा राजकारणामध्ये उमेदवार पराभूत झाला हो, पण वंचिताची चळवळ नाही पराभूत झाली. वंचिताचं आंदोलन नाही पराभूत झालं. आम्ही उमेदवार आमचा पडला. बघा मी काय म्हणते, निवडणुकीमध्ये मग बीएसपी असतील, आंबेडकरवादी चळवळीशी जे बांधिलकी स्वीकारून ज्यांनी उमेदवार उभा केले ते उमेदवार पडला. आमचा उमेदवार पडला असतील, आमचे उमेदवार पडले असतील, पण आम्ही हरलो नाही. लढण्याची उमेद नाही आमची पडली. आमचा उमेदवार पडला पण चळवळ हरली नाही. वंचिताचं राजकारण नाही हरलं, लक्षात घ्या. आमची लढण्याची स्वतंत्र आणि स्वाभिमान बाळगण्याने लढण्याची आमची उमेद आणि आमची जिद्द मात्र मागच्या आणि याही निवडणुकीमध्ये हरली नाही. आणि लढण्याची उमेद तो जवळ बाळगतो, लढण्याची उमेद जो राखतो त्याचा पराभव हा कधीच होऊ शकत नाही. हे समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचा जे यश अपयश, आमचं निवडणुकीतील यश अपयशावर आंबेडकरवादी राजकारणाचं कधीच विश्लेषण करता येत नाही. उत्तर प्रदेशमध्ये बीएसपी हरली. ही काँग्रेसच्याच रणनीतीचा भाग होता. काँग्रेस आणि भाजपने मिळून केलेली रणनीतीचा भाग होता. तसा महाराष्ट्रामध्ये वंचिताचा पराभव हा काँग्रेस आणि महायुती आणि महाविकास आघाडीनं मिळून केलेला हा डावपेचाचा रणनीतीचा भाग होता. निवडणुकीतील यश अपयश याच्यावरती वंचिताच्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून नाही, याच्यावरती आंबेडकरवादी चळवळीचं राजकारण अवलंबून आहे. हे समजून घेणं गरजेचं. जे प्रस्थापित आमचं यश अपयश, आमचा उमेदवार निवडून आला, स्वतंत्र बाळावरती आमचं स्वतंत्र बाणा, स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र स्वाभिमान जिवंत ठेवला आणि पुढेही लढण्याची उमेद आहे, आशावाद आहे. हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला कोणतीही प्रस्थापित शक्ती हरवू शकत नाही. इथले जे प्रस्थापित मीडिया जे आहे, हे ब्राह्मणवादी मीडिया, हे मनोवादी मीडिया, जे वंचिताच्या पराभूताच्या कारणाची विश्लेषण जे चॅनेलला दाखवतात की त्यांच्या 38 पैकी 36 उमेदवाराचा डिपॉझिट जप्त झालं, स्वतः बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा अकोल्यामध्ये निवडून येता आलं नाही, 3ऱ्या क्रमांकावर गेलतं, पण वंचिताचं राजकारण संपलं, असे जे विश्लेषण करतात. पण आमच्यातीलच बांडगुळ प्रस्थापिताच्या दावणीला बांधलेले आणि आंबेडकरवादियांचा बुरखा पांघरलेले रिपब्लिकन या तत्वज्ञ, रिपब्लिक या शब्दाच्या नावाखाली आढळून जे आमच्यावरती टीका करतात, माझं त्यांना सांगणं आहे की जोपर्यंत आम्ही जरी हे असलं, आमच्याकडं जरी आमच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं असलं तर आंबेडकरवादी राजकारणाच्या स्वाभिमानाची दौलत आम्ही आमच्या जवळ जिवंत ठेवलेली आहे. आणि ती जोपर्यंत स्वतंत्र आणि स्वाभिमान आहे तोपर्यंत आमचा पराभव आम्ही कधीच हरू शकत नाही. तर ह्या अपयशातून सुद्धा तुमच्या म्हणण्यानुसार, तुमच्या मतानुसार या अपयशातून सुद्धा खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे आंबेडकरीवादी राजकारणाची राख जरी झाली तर त्या राखेतून सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही हुबारी घेऊ आणि पुन्हा उद्या विधानसभेच्या निवडणुकीत आणि भविष्यामध्ये स्वाभिमानी राजकारण आम्ही मजबूत करू, बहुजन समाजाचा जनाधार प्राप्त करून आम्ही मजबूत करू आणि प्रस्थापित काँग्रेस आणि महायुती आणि महाविकास आघाडीला आम्ही भविष्यात लोळवल्याशिवाय राहणार नाही. हा आशावाद जीवन ठेवा आणि म्हणून वंचित आणू.
प्रस्थापिताच्या ह्या खेळीला बळी न पडता आंबेडकरवादी राजकारण करणाऱ्यानो आणि आंबेडकरवादी पक्षाला मतदान करणाऱ्यानो, मतदारांनो, आणि तुमच्या स्वाभिमानाला माझा सलाम आहे. तुम्हाला क्रांतिकारी जय भीम आहे. आम्ही राखेतून सुद्धा उभा राहू. हा आशावाद तुम्ही बाळगा आणि यातून आम्ही पुढची वाटचाल आम्ही जिवंत ठेवून हा विषय आहे लक्षात. दुसरा असा आहे की काँग्रेस आजी म्हणतात ना, भाजपला सत्तेपर्यंत काँग्रेस भाजप महायुती हरलेले आहे महाराष्ट्रात आणि महाविकास आघाडी जिंकलेली आहे आणि त्याचा आनंद कुशाला आनंद बाळगायला. म्हणजे ह्याच्यात आमचं काय? बहुजन समाजाचं, वंचिताचं, बहुजन महाविकास आघाडी आणि महायुती या राजकारणामध्ये आपलं स्वतःचं काय? आणि ज्याला काँग्रेसच्या आनंदात किंबहुना महायुतीच्या आनंदात जे नाचायला लागलं त्या बांडगोळाला नाचू द्या. त्या प्रस्थापिताच्या उकरड्यावर गाढवाला लोळू द्या. ते आंबेडकरवादाचा बुरका बनवला कसा आनंद साजरू द्या. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवानाशी म्हण आहे. लगीन लोकांचं नाचतं येड्या भोकाचं असं जे आहे ना, त्याच्या पद्धतीला काय करू द्या. आम्ही आमच्या भवितव्य, आम्ही आंबेडकरवादी राजकारणाची संवेदना हे जिवंत ठेवून पुढच्या निवडणुकीला अत्यंत जोमानं सामोरं जाऊन विजयाची पताका निश्चित ठेवू. आणि ज्या वेळेला आंबेडकर बघितलं एक लक्ष आमच्यावरती टीका करणाऱ्यांनी ह्याचं आत्मपरीक्षण करावं की महाविकास भाजप हा बहुजनाचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष नाही, तसंच काँग्रेस सुद्धा बहुजनाच्या हिताचं प्रतिनिधित्व करणारा पक्ष नाही. बहुजनाच्या मतावरती राजकारण ह्या दोघांचं बी चालतं. बहुजनाच्याच मतावरती ही मुठभर उच्चारण्याच्या 15% उच्चारण्याच्या मतावरती भाजप सत्तेवर येतो का? भाजपचं राजकारण चालतं का? किंवा 15% मतावरती काँग्रेसचं राजकारण चालतं का? नाही. आंबेडकर चळवळीचे जे लाभार्थी आहेत, SC ST OBC आणि मायनॉरिटी या बहुजन समाजाच्या मतावरती इथल्या प्रस्थापिताचं राजकारण चालतं. इथल्या प्रस्थापित काँग्रेस भाजपचं राजकारण चालतं. आमच्या मतावरती ते राजकारण करतात. बहुजन म्हणजे काँग्रेसचं आणि भाजपचं भांडण तर कशासाठी आहे बाबा? संविधान वाचवण्याच्या नावाखाली तुम्हाला उल्लू बनवलं आणि त्याच्यात ते विजय झाले. आंबेडकरी चळवळीचा पराभव नाही झाला. काँग्रेसनं, महायुती आघाडीनं, महाविकास आघाडीनं संविधान वाचवण्याच्या नावाखाली इथल्या वंचिताला, इथल्या बहुजन समाजाला उल्लू बनवलं आणि वंचितला मतदान म्हणजे भाजपला मतदान आणि वंचित ही भाजपची टीम आहे. हे काँग्रेसच्या मनवादी षडयंत्राला, महाविकास आघाडीच्या मनवादी षडयंत्राला आम्ही बळी पडलो आणि हा बळी पडण्याचा विजय आहे. त्यांच्या षडयंत्राला आम्ही बळी पडलो, त्या बळी जी पडल्याचा हा विजय आहे लक्षात घ्या. त्यांचा बळी आम्ही पडलो ही सगळ्यात मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मग काँग्रेस आणि भाजपचं भांडण कशासाठी? इथल्या बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करायचं याच्यासाठी नाही भांडण, हे समजून घ्या. बहुजन समाजाच्या हिताचं प्रतिनिधित्व करायचं, बहुजन समाजाच्या हिताचं राजकारण करायचं, याच्यासाठी काँग्रेस आणि भाजपचं, याच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचं भांडण नाही. याच्यासाठी बहुजनाच्या विकासासाठी इथल्या मातंगाच्या, इथल्या चर्मकाराचं, इथल्या शेतकऱ्यांचं, इथल्या महिलांचं, इथल्या मराठ्यांचं, इथल्या आदिवासींचं, इतक्या भटक्या समाजांचं किंबहुना या देशाचा आणि संविधानाच्या विकासासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीचं राजकारण नाही रे बाबांनो. स्वतःची राजकीय घराणे वाचवण्यासाठी, स्वतःचं पक्ष म्हणून अस्तित्व वाचवण्यासाठी यांची धडपड आहे. बहुजनाच्या हितासाठी धडपड नाही, संविधानाच्या हितासाठी वाचवण्यासाठी लढाई नाही, हे समजून घ्या, लक्षात घ्या. आंबेडकरवादी राजकारण आहे ती बहुजन या देशामध्ये बहुजनाच्या विकासासाठी बहुजनाचं प्रतिनिधित्व करणारा एकमेव राजकारण म्हणजे आंबेडकरवादी राजकारण होय. परंतु आंबेडकरवादी राजकारण करताना आंबेडकरवादी चळवळीचा जनाधार विस्तारीकरण करण्यामध्ये आम्ही कमी पडलो.
की आंबेडकरवादी राजकारणाच्या पराभवापैकी एक कारण असेल. आंबेडकरी समाज आहे तो बौद्धेतर, दलित, बहुजन आणि इतर बहुजन समाजामध्ये त्याचा विस्तार व्हायला पाहिजे. आंबेडकरवादी राजकारणाचं विस्तारीकरण करणं आणि बहुजन समाज हा आंबेडकरवादी राजकारणाचा चेहरा बनवणं. कारण बहुजन समाजाचं अस्तित्व आहे. आंबेडकरवादी चळवळीचे लाभार्थी बहुजन समाज आहे, पण आंबेडकरवादी राजकारणाला त्याची सोबत मिळत नाही. आंबेडकरवादी राजकारणात तो भाग घेत नाही. आंबेडकरवादी राजकारणाला मतदान करणं, आंबेडकरवादी राजकारणाची ताकद वाढवणं ही बहुजन समाजाची नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य होतं. ते बहुजन समाजानं, बौद्धेतर, इतर दलित जाती आणि बहुजन वर्गानं, मायनॉरिटी, आदिवासी आणि ओबीसीनं आपलं नैतिक कर्तव्य पूर्ण केले नाही. म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा म्हणजेच बहुजन समाजाचा खरा पराभव झालेला आहे. आंबेडकरवादी राजकारण म्हणजे काय? बहुजनाचं राजकारण आहे. ते 85% बहुजनाची राजकारण करणारी चळवळ आणि पक्ष म्हणजे आंबेडकरवादी पक्ष राजकारण आहे. आणि आंबेडकरवादी राजकारणाची पेचीआट होणं, आंबेडकरवादी राजकारणाची पराभव होणं म्हणजे येत्या एससी समाजाचा पराभव, इथल्या ओबीसीचा पराभव आहे, इथं मायनॉरिटीच्या पराभव, इथल्या बहुजन समाजाचा पराभव आहे. की ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वामुळे मताचा अधिकार मिळाला भारतीय घटनेच्या माध्यमातून, ते मताचा अधिकार देत असताना ज्यांच्यामुळं आपल्याला मताचा अधिकार मिळाला, ज्यांच्यामुळं ज्या चळवळीमुळे आपलं अस्तित्व निर्माण झाले राजकारणात, त्या राजकारणाला आम्ही कधी समर्थन दिले नाही. आमच्या प्रस्थापित राजकारणाच्या बरोबर आम्ही राहिल्यामुळं खरं तर बहुजन समाजानं स्वतःच्या पायावरती हा धोंडा मारून घेतलेला आहे. आणि म्हणून यासाठी हे करणं गरजेचं आहे. याचं विश्लेषण करून बहुजन समाजामध्ये आंबेडकर चळवळीचा किंवा त्या राजकारणाचा प्रचार, प्रसार आणि विस्तार होणं गरजेचं आहे. दुसरं एक म्हणावं असं म्हणावं लागतं की आज ही आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी समाज, आंबेडकरी चळवळीचा निळा झेंडा म्हटला का आज ही बौद्धेतर, इतर समाज त्याच्याकडे जातीनं निळ्या झेंड्याकडे पाहण्याची मानसिकता जातीची आहे. निळा झेंडा हा जातीचा नाही, तो बहुजनाच्या हिताचा, क्रांतीचा झेंडा आहे, लोकशाहीच्या क्रांतीचा झेंडा आहे, संविधानाच्या तत्वज्ञानाचा झेंडा आहे. परंतु आज सुद्धा आंबेडकरी चळवळीकडं, आंबेडकरी राजकारणाकडे पाहण्याची इथली बहुजन समाजाची पूर्वग्रह, जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता गेली नाही. म्हणून बहुजन समाजाच्या आंबेडकरी चळवळीकडं, आंबेडकरवादी राजकारणाकडे पाहण्याची बहुजन समाजाची जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकतेमुळं आंबेडकरवादी राजकारणाचा पराभव झाला. हे खरं विश्लेषण आहे. हे विश्लेषण आहे. हे समजून घ्या. बघा तुम्ही भाजपचा नेता भाजपकड ब्राह्मणाचा पक्ष म्हणून बघत पाहतो. भाजपचा कोणताही नेता असला, अटल बिहारी वाजपेयी असो, लालकृष्ण अडवाणी, नरेंद्र मोदी असो आणि कोण गडकरी असेल, भाजपचा उमेदवार असतील, भाजपनं जो उमेदवार दिला किंवा भाजपचं जो नेतृत्व करतो त्या नेत्याची इथला बहुजन समाज जात नाही बघत. इथं बौद्धेतर, मातंग, चर्मकार, मेहतर, भंगी, ओबीसी, मराठा, मुस्लिम आणि इतर आदिवासी लोक सुद्धा की जे जाती व्यवस्थेनं गुलाम झालेत, जे जातीय व्यवस्थेनं त्रस्त आणि ग्रस्त आहेत, जातीय व्यवस्थेचे शिकार झालेत, आजही जातीय व्यवस्थेमुळे त्यांना हक्क मिळत नाही, ते जातीग्रस्त बहुजन समाज सुद्धा भाजपचा नेत्याकडे जात नाही बघत. की जो भाजपचा नेता, जो भाजप जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतो, काँग्रेसचा उमेदवार घ्या, काँग्रेसचा नेता घ्या, काँग्रेसच्या नेत्याचितला बहुजन समाज जात नाही बघत. त्यांच्याकडे जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता नाही बघत. इथल्या राष्ट्रवादीचा नेता घ्या, त्यांच्याकडे सुद्धा राजकारणामध्ये इथला दलित, बहुजन, ओबीसी, मायनॉरिटी, मुस्लिम समाज जातीच्या मानसिकतेनं नाही बघत. अरे इथला राज ठाकरे बघा, राज ठाकरेच्या कायस्थाकडे एवढी जनाधार आहे, पण राज ठाकरेच्या सभेला गर्दी प्रचंड. राज ठाकरेची बघता आता जात नाही बघा. त्यांचा उमेदवार घेताना बघा तो जात नाही पहा. त्यांच्या पक्षाची पदं घेताना, काँग्रेसच्या पक्षाची पदं घेताना, भाजपच्या पक्षाची, मग ती सेलमध्ये अनुसूचित जाती सेल, अनुसूचित जमाती सेल, राष्ट्रवादी अनुसूचित जाती सेल, भाजपचा अनुसूचित, प्रत्येक प्रस्थापित पक्षाचा अनुसूचित जाती जमाती ओबीसी सेल, त्या सेलचे पदाधिकारी आम्ही होतो, पक्षाचं नाही.
तरी बी आम्ही त्या पक्षाकडे जात म्हणून पाहत नाही, त्यांच्या नेत्याकडे जात म्हणून पाहत नाही. कुठलाही प्रस्थापित पक्ष घ्या, त्याच्याकडे जात म्हणून पाहत नाही. परंतु आंबेडकरवादी राजकारणाच्या नेत्याकडे मात्र, बौद्ध समाजाच्या नेत्याकडे, बौद्ध नेत्याकडे मात्र आम्ही जातीग्रस्त मानसिकतेनं पाहतो. बौद्ध नेतृत्वाकडे म्हणजेच आंबेडकरवादी नेतृत्वाकडे, आंबेडकरवादी राजकारणाकडे इथला ओबीसी समाज, इथला बहुजन समाज, इथला मुस्लिम समाज, इथला आदिवासी समाज, इथला मराठा समाज, इथला मातंग समाज, इथला चर्मकार समाज, इथला मेहतर समाज, संपूर्ण बहुजन समाज, मग शेतकरी असतील, महिला असतील, आंबेडकरवादी नेतृत्वाकडे, आंबेडकरवादी राजकारणाकडे, बौद्ध समाजाच्या नेतृत्वाकडे जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकतेनं पाहतो, जातीची मानसिकता पाहतो. आंबेडकरवादी राजकारणाच्या नेत्याची जात पहिल्यांदा जातीकडे पाहतो. आंबेडकरवादी राजकारण आमच्या हिताचा आहे, आंबेडकरवादी राजकारण हा आमचा विचार आहे, हा आमचा हिताचा विचार आहे, हा आमचा स्वाभिमानाचा विचार आहे, हा आमच्या हक्काचा विचार आहे. वेळ प्रसंगी आमच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर आमच्या हक्कासाठी आंबेडकरवादी नेतृत्व आणि आंबेडकरवादी चळवळच धावून येते. याचा विचार न करता आंबेडकरवादी नेतृत्वाकडे जात म्हणून पाहिली जाते. ही मानसिकता, जात मर्यादामुळे आंबेडकरवादी नेतृत्वाचा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये सातत्यानं पराभव होतो. हे बी विश्लेषण आहे आणि ही मानसिकता नष्ट झाली पाहिजे. यात आंबेडकरवादी नेतृत्वाचा दोष देऊ नका, काहीच नाही. बाळासाहेब आंबेडकर फक्त बौद्ध समाज स्वतःपुरतं पाहतात. बीएसपी असे आंबेडकरवादी कोणताही नेता असो, रिपब्लिकन नेता असो, त्याने स्वतःपुरतं पाहिजे. बहुजनाच्या हिताचं राजकारण केलं, बहुजन समाजाला, वंचिताला इथं राजकारणामध्ये सन्मानाचा वाटा मिळाला पाहिजे, त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन राजकारण करा. तुमच्या ही भूमिका घेऊन राहत का? तुमची मतं घेऊन तुमच्या विकासासाठी, तुमच्या हक्कासाठी राजकारण करणाऱ्या चळवळीकडे तुम्ही जातीनं पाहता, पण तुमच्या मतावरती डोळा ठेवून मुठभर उच्चवर्णाचं हित साधणाऱ्या काँग्रेस आणि भाजपकडे तुम्ही जातग्रस्त आणि नकारात्मक मानसिकतेनं पाहत नाही. ह्या तुमच्या आत्मघातकी विचारामुळे आमचा आपला पराभव झालेला लक्षात घ्या. हे पराभव झाला. मी या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगत असताना मी म्हणेल की इथं महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या निवडणुकीच्या बाजारामध्ये विजय आणि पराजयाचं विश्लेषण करताना मी महाविकास आघाडी जिंकली म्हणणार नाही आणि महायुती हरली म्हणणार नाही. ही कारण का, इथली जी लढाई होती, राजकीय लढाई, 18वी लोकसभा निवडणुकी जी होती, ती महायुती आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये नव्हती. हरलं कोण आणि जिंकलं कोण बाबानो? पक्ष नाही हरले आणि पक्ष जिंकले सुद्धा नाही. अरे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या निवडणुकीचा मुद्दाच नाही, हिथं प्रस्थापिताचं राजकारण जिंकलं आणि विस्थापित हरले, हे त्याचं विश्लेषण आहे. आमच्यावरती, वंचितावरती, बीएसपी वरती आंबेडकरी चळवळ हारली, काँग्रेस बरोबर घेतले असते तर बरं झालं असतं. जे आत्मघाती भिकारचोट विश्लेषण करतात ना, त्याने हे ठरवलं पाहिजे की मी माझ्या भूमिका मांडतोय, हिथं प्रस्थापित जिंकले आणि विस्थापित हारलं, हे माझ्या दृष्टीनं 18व्या लोकसभा निवडणुकीचं निकालाचं विश्लेषण. मग तो प्रस्थापित काँग्रेसचा असेना, महाविकास आघाडीचा असेना, महायुतीचा असेना, इथला प्रस्थापितांचा विजय झाला आणि विस्थापित पराभूत झाले, विस्थापित हारले. मग ते विस्थापित केवळ बौद्ध नाहीत, जे गरीब आहेत, जे उपेक्षित आहे, वंचित आहेत. विस्थापित म्हणजे केवळ आंबेडकरी समाज नाही, विस्थापित म्हणजे केवळ बौद्ध समाज. विस्थापित मातंग हरला, विस्थापित चर्मकार हरला, इथला विस्थापित एससी समाज हरला, विस्थापित एससी ओबीसी समाज हरला, विस्थापित गरीब उपेक्षित वंचित मराठा हरला, विस्थापित मुस्लिम हरला, विस्थापित धनगर हरला, विस्थापित माली हरला, विस्थापित मुस्लिम हरला, विस्थापित आदिवासी हरला. अरे सारे विस्थापित बहुजन समाजातील सारे विस्थापित उपेक्षितांचा पराभव झाला आणि प्रस्थापित विजय झाले. मग ते काँग्रेसच्या बाजूने झाले, मग ते भाजपच्या बाजूने झाले, महाविकास आघाडीच्या बाजूने जिंकले, महायुतीच्या बाजूने जिंकले. म्हणजे हिथं जी या ठिकाणी जी विजय झालेला आहे ते प्रस्थापितांचा झालेला आहे आणि विस्थापित झालेला आहे. आणि विस्थापितांच्या हक्काचं नेतृत्व आणि चळवळ करण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची होती. विस्थापितांचा पराभव म्हणजे बाळासाहेब, व्यक्तीचा नाही.
ही बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या नातूचा नाही, जी नातूची भूमिका होती. हिथं जे उपेक्षित विस्थापित, मग तो कुठं विस्थापित असेल, तो वंचित असेल, मग कुठल्याही जातीचा असेल, गरीब मराठ्यांना इथं सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, गरीब ओबीसीला इथं सत्तेचा वाटा मिळाला, गरीब एससी समाजातील सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, गरीब आदिवासी समाजाला, गरीबाचा आणि उपेक्षितांचा राजकारणाचा हक्काचा वाटा मिळाला पाहिजे, राजकारणाची दखलपात्र शक्ती झाली पाहिजे. याच्यासाठी उभी केलेली चळवळ आणि त्या चळवळीशी प्रामाणिकपणे राहिलेल्या नेतृत्व आहे. बाळासाहेब आंबेडकर हे व्यक्ती आणि व्यक्ती नाही, ती एक वंचिताची चळवळ चालवणारी भूमिका आहे. बीएसपी हा बहुजन समाज पार्टी जो उत्तर प्रदेशात, तो राजकीय पक्ष म्हणून आहे. तो चळवळ आज जरी तो चळवळीपासून थोडंफार आदरणीय मान्यवर कांशीराम साहेबांचं जी भूमिका होती, बहुजन हिताय बहुजन सुखाय, 85% जो फॉर्म्युला बहुजन समाज होता, तो सर्वजन हिताय सर्वजन हित सुखाय, याच्यामध्ये परावर्तित झाल्यामुळे काय फटका आम्हाला बसला त्याचं सुद्धा विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि मग इथं असा मी म्हणतोय की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचिताचं राजकारण, त्यांना बरोबर काँग्रेस बरोबर घेऊन 4-5 जागा मिळाल्या पाहिजे, हे भिकारचोट राजकारण आहे. आणि जे त्यांनी म्हटलं की महाविकास आघाडीमध्ये जाऊन हारण्यापेक्षा स्वतंत्र लढवून टिकणं महत्वाचं आहे. आणि वंचित आघाडी राजकारणामध्ये स्वतःचं अस्तित्व आणि स्वाभिमान टिकवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहे. आणि मग एक लक्षात घ्या, आम्ही जर युती केली असती, पण वंचिताची, आंबेडकरी समाजाची, बौद्ध समाजाची, वंचिताची मतं महाविकास आघाडीला मिळाली असती. पण प्रामाणिकपणे शिवसेनेची, काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची प्रामाणिक मतं प्रामाणिकपणे वंचिताला, आंबेडकरवादी पक्षाला मिळाली नसती. हा आजपर्यंतचा अनुभव आहे. आमची मतं त्यांना मिळतात, पण त्यांची मतं आमच्या स्वतंत्र राहिलेल्या उमेदवाराला मिळत नाही, दगाफटका होतो. ही आजपर्यंतचा अनुभव आहे, लक्षात घ्या. आणि त्यांनी आज ही लबाडी आहे, मी मागच्या सुद्धा याच्यामध्ये बोललो होतो की लबाडी आहे. त्यांनी 2-4 जागा सुद्धा नुसती चर्चा केली, पण वंचिताबरोबर, आदरणीय प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी बरोबर निवडणुकीत जागा वाटपाची साधी चर्चा सुद्धा घडवून आणली नाही. आम्ही जे प्रसार माध्यमामध्ये जे ऐकतो पाहतो त्याच्यावरती विश्वासघात ठेवून बळी पडलो. आणि त्या विश्वासघातामुळं आम्हाला पराभव झाला, हे समजून घेऊन आम्ही सावधगिरीनं बाळगणं लक्षात आहे. जे आमच्यावर मी आतापर्यंत मी अनेक व्हिडिओ पाहिले, सारे निवडणुकीपूर्वी सुद्धा काँग्रेसचे बगल बच्चे की जे स्वतःला मी त्यांना विचारवंत म्हणत, ते विकृतच प्रस्थापिताच्या उकड्यावरची गाढवच मी म्हटलेला आहे. त्यांचे लाभार्थी, त्यांचे पाकिटमार, हे स्वार्थी बेमान दलाल जे लोक प्रस्थापितांचे, त्यांनी निवडणुकीपूर्वी सुद्धा वंचित आघाडीला, बाळासाहेबांना बदनाम केलंच. आणि निवडणुकीनंतर सुद्धा त्याच्यावरती अपयशावरती त्याला आयतच खोलीत भेटला. आणि ज्यांनी आजपर्यंत आम्हाला शहाणपण शिकवलं, आंबेडकर चळवळीच्या राजकारणाचं अपयशावर, वंचिताच्या अपयशावर, बीएसपीच्या अपयशावर जे अतिशहाणे आम्हाला राजकारण करतात, ते टीका टिप्पणी करतात, मी त्यांच्यावरती बोलणं मी उचित समजत नाही. मग तो एक कपिल सर्वोदय आहे की स्वतःच्या आयुष्यात चळवळीचं काय त्यानं योगदान दिलं मला माहित नाही, की त्याची भाषा इतर लोकांनी, हे खरं तर आंबेडकरवादी राजकारणावर टीका करण्याची यांची योग्यताच नाही. आणि मी प्रबुद्ध साठे यांच्यावरती, यांच्या प्रश्नावरती, यांच्या टीकेला उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही, लक्षात घ्या. आणि दलाल लोकांच्या अशा दळभद्र्या आणि भिकारचोट अशा मानसिकतेच्या लोकांच्या वरती टीका टिप्पणी करणं आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं मी योग्यतेच नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचितावर टीका करण्याची त्यांची योग्यताच नाही, त्यांची लायकीच नाही. स्वतःचं आंबेडकर चळवळीचं राजकारण वाढण्यासाठी काय योगदान आहे, काय सहभाग आहे, त्याग आहे, याचा विचार आणि याचं आत्मपरीक्षण करून त्यांनी भविष्यामध्ये टीका टिप्पणी करावी. दुसरा मी महत्वाचा मुद्दा असा मांडेल की संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्ही काँग्रेसला पुन्हा बोकांडी घेतलं, हे निवडणुकीचं विश्लेषण आहे, हे निवडणुकीचं विश्लेषण आहे. महाविकास आघाडी
संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्ही पुन्हा काँग्रेसला जीवदान दिलं, आम्ही काँग्रेसला पुन्हा बोकांडी घेतलं. हा आत्मघातकीपणा आहे. ह्या निवडणुकीतले विश्लेषण आहे. म्हणून भाजपला रोखलं, भाजपला पराभव झाला आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसचा विजय झाला. या आनंदाच्या उकळ्या फोडणारो, या आनंदाच्या स्वतःच्या टिऱ्या बडवण्यात काही अर्थ नाही. त्यांच्या आनंदात त्या नाचण्यात आलं नाही. संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्ही काँग्रेसला जीवदान दिलं, हे विश्लेषण आहे. आणि संविधान वाचवणं म्हणजे काय हो? संविधान वाचवणं म्हणजे काय? संविधानाची अंमलबजावणी जर झाली नाही तर संविधान वाचवणं आणि न वाचवणं याला काय अर्थच राहत नाही. संविधानाची योग्य अंमलबजावणी नसेल, संविधानानुसार लोकशाहीचं जीवन मूल्य यशस्वी करता येत नसेल, संविधानाची योग्य अंमलबजावणी जर होत नसेल तर संविधान वाचवणं आणि संविधानाला धोका असणं वाचवणं याला काय अर्थच नाही. आणि संविधानाची योग्य अंमलबजावणी करण्यामध्ये भाजप आणि काँग्रेस हे दोन्हीही प्रस्थापित पक्ष नालायक नव्हे महानालायक आहेत. हा आजपर्यंतच्या भारतीय राजकारणाचा इतिहास आहे. संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये भाजप जसा नालायक आहे तसा संविधानाची अंमलबजावणी करण्यामध्ये काँग्रेस सुद्धा महानालायक आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरं असं महत्वाचं आहे की सगळ्यात दुर्दैव आणि शोकांतिक अशी आहे, संविधान वाचवण्याची जबाबदारी तुम्ही कशकुणावर देता? बाबासाहेबांची लेकरं आंबेडकरवादी लोक संविधान वाचवण्याची जबाबदारी काँग्रेसच्या चेला चपाटीवरती देतात. बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आंबेडकरवादी लोक संविधान वाचवण्याची, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी संविधान वाचवण्याची जबाबदारी गांधीवादावर देतात. हे सगळ्यात मोठा आमचा नैतिक पराभव आहे. ही सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. निवडणुकीत यश अपयश होईल, पुन्हा निवडणूक येतील, पण आमचं काय? संविधान वाचवण्याच्या नावाखाली आम्ही जी बळी पडलो आणि काँग्रेसला पुन्हा वाचवलं. म्हणजे बाबासाहेबांची लेकरं संविधान वाचवण्याची जबाबदारी स्वतःवर न घेता कुणावर देतात? गांधीजीच्या लेकरावर, गांधीवादावर देतात, गांधीजीच्या अनुयायावर. वा, आंबेडकर संविधान वाचवणं आणि संविधानानुसार लोकशाही यशस्वी करणं हे आंबेडकरवादी चळवळीचं ध्येय असलं पाहिजे. आमची जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे संविधान वाचवणं. म्हणून संविधान वाचवण्याच्या नावाखाली तुम्ही संविधान वाचवण्याची जबाबदारी गांधीवाद्यावर देताय. हा खरा आमचा हा पराभव आहे. आणि म्हणून हे लक्षात घ्या की संविधान आणि लोकशाही चालवण्याची, नेतृत्व करण्याची, मार्गदर्शन करण्याची क्षमता असणारा समाज हा बौद्ध समाज, आंबेडकरी समाज आणि आंबेडकरवादी राजकारण आहे. हे बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग आता बघा काँग्रेस आलेलं आहे, कसे संविधान वाचवणार? संविधान वाचवणं म्हणजे संविधान धोक्यात. आम्हाला भीती गाठली, भाजप आला तर संविधान बदलेल, संविधान धोक्यात घेईल, आणि त्याला बळी पडलो. सातत्यानं हे केलं की भाजप जर सत्तेवरती आला तर संविधान बदललं जाईल. 400 पार आल्या तर त्यांच्या काय म्हणण्यानुसार अशा प्रकारच्या, आणि मग अशा प्रकारे वंचितला मतदान केलं, BSPला मतदान केलं तर ते वाया जाईल, ते भाजपला फायदा होईल. ह्या काँग्रेसच्या आणि आमच्यातीच भांडवलाच्या अपप्रचाराला आम्ही बळी पडलो आणि संविधानाच्या नावाखाली मी काँग्रेसला जिवंत केलं. आणि काँग्रेसला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्ही भाजपचा पराभूत करू शकत नाही. लक्षात घ्या, काँग्रेस आणि भाजप हे वेगळे पक्ष असले तर त्यांची भूमिका, त्यांचा सूत्रधार एकच आहे. हे दोन्हीही जातीवादी, मनवादी आणि भांडवलशाहीचं समर्थन करणारे, भांडवलशाही आणि मनवादी आणि ब्राह्मणशाहीचं समर्थन करणारे हे दोन्ही याचा विचार करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मी जाता जाता एवढं सांगेल की संविधान, आंबेडकरवादी राजकारण नाचा पराभवाची कारण हे जाऊ द्या, बाकी जाता यश अपयश, जाता एवढं सांगेल की काय कारण हे एक समजून घ्या. बुद्ध आणि धम्म वगळून आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करताच येत नाही. आणि आजपर्यंत आंबेडकरवादी राजकारणाची महाराष्ट्रात किंवा
देशाचे राजकारण चालू आहे ते बुद्ध आणि धम्म वगळून आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी. म्हणून बुद्ध आणि धम्म वगळून आंबेडकरवादाची राजकारणाची मांडणी आणि राजकारण केल्यामुळे आमचा पराभव झाला, अशा वैचारिक भूमिकेतून आम्ही विश्लेषण, म्हणून आमचा पराभव झालेला आहे. आंबेडकरवादी राजकारणाचा पराभवाच्या कारणापैकी सगळ्यात मुख्य कारण म्हणजे एक असेल, बुद्ध आणि धम्माला वगळून आम्ही आंबेडकरवादी राजकारण उभा करण्याचा प्रयत्न केला की जे असू शकत नाही. बुद्ध आणि धम्म वगळून आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करता येत नाही. बुद्ध आणि धम्म वगळून आम्ही आंबेडकरवादी राजकारण करायला लागलो, म्हणून आमचा पराभव झाला. हे त्याचं कारणीभूत आहे. ही भूमिका घ्यायची. बुद्ध वगळूनच इथलं या देशाची लोकशाही वाचवायचं असेल, संविधानानुसार लोकशाही यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे. ही भूमिका असली पाहिजे. आणि दुसरं असेल की या देशातला जो बहुजन समाज आहे, SC ST OBC मायनॉरिटी, मग मातंग चरमोर महार मांग चामार माळी साळी कुणबी ढोर OBC धनगर मराठा आदिवासी मुस्लिम भटका समाज, हा जो शेतकरी महिला, हा जो बहुजन समाज आहे 85% जो स्वतःला बहुजन समाज म्हणतोय, हा बहुजन समाज हिंदू म्हणून कधीच सत्ताधीश होत नाही. हिंदू म्हणून कधी तो सत्ताधारी जमात बनणार नाही. तो स्वतःला जोपर्यंत हिंदू समजतोय, हिंदू म्हणून इथला OBC समाज, इथला मराठा समाज, इथला धनगर समाज, इथला माळी समाज, इथला चर्मकार समाज, इथला माळी समाज, इथला मातंग समाज, बहुजन समाज हिंदू म्हणून कधीच शासन करती जमात बनणार नाही, कधीच सत्ता प्राप्त करणार नाही. कारण हिंदू म्हणून हिंदू म्हणून घ्या जाती व्यवस्थेवर हिंदू धर्म व्यवस्था अस्तित्व आहे, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत हिंदू म्हणून घेतो तोपर्यंत आम्ही जातीमध्ये विस्कटलेला आहे. आणि जाती व्यवस्था, जातीची अस्मिता आणि जातीमध्ये जोपर्यंत आम्ही राहू, जात या काल्पनिक गोष्टी म्हणजे जातीच्या गुलामीत आम्ही जोपर्यंत राहू, जातीच्या गुलामीला आम्ही स्वतःचा अभिमान मिळवू, जात व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत बहुजन समाज सत्ताधीश बनणार नाही. म्हणून इथली जात व्यवस्था अजूनही अबाधित आहे, म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा पराभव झालेला आहे. हे त्याचं दुसरं एक कारण आहे, लक्षात घ्या. आणि जात व्यवस्था नष्ट करायची असेल तर बौद्ध धर्माशिवाय जाती व्यवस्था नष्ट करता येणार नाही. हिंदू म्हणून बहुजन समाज कधी सत्ताधीश बनणार नाही, तर बौद्ध म्हणूनच त्यानं स्वतःला पुनर्जीवित करणं, बौद्ध म्हणूनच तो संघटित होऊ शकतो. हिंदू म्हणून बहुजन समाज जाती व्यवस्थेमुळे कधीच संघटित होणार नाही. आणि जोपर्यंत तो संघटित होणार नाही त्यामुळे बहुजन समाज हा स्वतंत्र राजकारण निर्माण होणार नाही. बहुजन लोकशाहीचा मालक असणारा 85% बहुजन समाज हा संघटित होणं झाल्याशिवाय तो लोकशाहीचा चालक आणि मालक बनणार नाही. जाती व्यवस्था त्याला संघटित होऊ देणार नाही. म्हणून जात आहे तोपर्यंत हिंदू आहे, आणि हिंदू म्हणून तुम्ही कधीच संघटित होऊ शकणार नाही. हिंदू म्हणून तुम्ही कधीच बहुजन समाज संघटित होणार नाही, तर बौद्ध म्हणूनच तुम्ही संघटित होऊन या देशाची सत्ता तुम्ही ताब्यात घेऊ शकतात. इथले संविधान वाचू शकेल. संविधान वाचून आहे, संविधानानुसार लोकशाही अंमलबजावणी होऊ शकेल, संविधानाची अंमलबजावणी होईल आणि इथल्या वंचितातला शेवटचा माणूस राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणार असेल. आंबेडकरवादी राजकारण वाढणं हे गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आणि ह्याच्या पुढे आंबेडकरी चळवळीचं राजकारण बहुजनाला विस्तारित करणे, आमच्या पक्षामध्ये इथला OBC कसा येईल, इथला मराठा कसा येईल, त्याला समजून सांगणं गरजेचं आहे. प्रबोधनाची चळवळ वाढवणं गरजेचं आहे. म्हणून यासाठी, आणि दुसरं असं आहे की याच्यासाठी त्याग आणि इमानदारीची गरज आहे. सगळ्यात गोष्ट म्हणजे त्याग आणि इमानदारीची गरज आहे. आणि दुसरा असा आहे की आम्ही साधनामध्ये कमी, वंचित निर्धनाचं स्वाभिमानाचं राजकारण करायचं आहे, उपेक्षितांचं राजकारण करायचं आहे. वंचिताचं राजकारण करता साधन पैसा संपत्ती, निर्धन लोकांचं राजकारण करायचं आहे. पैशामध्ये आम्ही साधनामध्ये सुद्धा कमी पडलो, हे सुद्धा विश्लेषणाचा भाग आहे ना. आंबेडकरवादी राजकारणाचा पराभव मध्ये आम्ही साधना आमच्याकडे कमी आहेत, साधना आम्ही कमी पडतो. का पडतो तर ज्यांच्यासाठी आम्ही लढायचं आहे ते निर्धन लोक आहेत, ते वंचित लोक आहेत. साधना आपल्या राजकारणात ते साधन कशी देणार? इथल्या लमाण डोंबारी पारधी आदिवासी जो गरीब आहे, जो विस्थापित आहे, जो उपेक्षित आहे, ज्याची पोटापाण्याची व्यवस्था होत नाही, त्याने राजकारणासाठी पैसा कसा देणार? साधनं कुठं देणार? आणि साधनासाठी आम्ही प्रस्थापिताच्या दयेवर आणि सहानुभूतीवर आम्ही स्वाभिमानाची चळवळ नाही चालू शकत. विस्थापिताचं राजकारण करण्याकरता विस्थापित समाजालाच तुम्ही साधन म्हणून आता उभा करणं गरजेचं आहे.
समाजालाच आता साधन आणि स्वाभिमान शिकवून समाजाला तिथला साधन स्वतःच्या मताची किंमत करणं गरजेचं आहे. स्वतःच्या मत ही तुम्हाला राजा बनवण्यासाठी इथल्या मातंगाला सांगा, इथल्या मराठ्यांना सांगा, इथल्या ओबीसी धनगरला, इथल्या आदिवासी सांगा, इथल्या पारधी लमाण डोंबारी इथल्या शेतकऱ्याला सांगा, इथल्या महिलांना सांगा की तुम्हाला जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिलाय तो राजा बनण्यासाठी दिलाय, मालक बनण्यासाठी दिलाय. कुणाला मालक बनवण्यासाठी नाही. प्रस्थापित भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीला सत्तेचा मालक बनवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वंचिताला मताचा अधिकार दिला नाही. बाबांनो, वंचितांनी लोकशाहीचा मालक बनावा, तो सत्ताधीश बनावा, याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकारण दिला. आणि ही भूमिका घेऊन आदरणीय प्रकाश आंबेडकर वंचिताचं राजकारण करतायत. हे प्रस्थापिताच्या राजकारणाला बळी पडून तुम्ही स्वतःचा पराभव केलेला लक्षात. हा बाळासाहेबांचा पराभव नाही, हा वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा पराभव नाही. ज्यांच्यासाठी हे राजकारण उभा केलं ते आंबेडकरी समाजच नव्हे तर इतर एससी समाज, इतर बहुजन समाज, जो आंबेडकरवादी चळवळ, जो परिवर्तनवादी स्वतःला समजतो, हा काँग्रेसच्या भाजपची भीती दाखवून, बघा, भाजपची भीती दाखवून दलित आणि मुस्लिम समाजाला, आंबेडकरी समाजाला, बहुजन समाजाला भाजपची भीती दाखवून सत्तेचं राजकारण करण्याचा काँग्रेसनं आजपर्यंत जो धंदा केला त्या धंद्याचा हा विजय आहे, लक्षात घ्या. आम्ही नाही पराभूत झालो, आंबेडकरवादी चळवळ नाही पराभूत झाली, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा नाही पराभव झाला, वंचिताची चळवळ, वंचिताचं राजकारण नाही पराभव झालं. भाजप संविधान वाचवण्याच्या नावाखाली भाजपची भीती दाखवून राजकारण करण्याचा आजपर्यंत ज्या काँग्रेसनं धंदा केला त्या धंद्याचा हा विजय आहे, लक्षात घ्या. त्या धंद्याला आम्ही बळी पडलो, त्यांच्या राजकारणात, त्या धंदेवाईक राजकारणाला आम्ही बळी पडलो, त्यांच्या षडयंत्राला आम्ही बळी पडलो. आणि म्हणून हे जरी बळी पडलो असलो तर उद्याच्या राजकारणामध्ये, विधानसभेमध्ये आम्ही पुन्हा ताकद दाखवू. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणले आम्ही टिकण्याची, उद्या विधानसभेमध्ये आम्ही पुन्हा येईल, देवेंद्र फडणवीस सरकारनं पुन्हा येईल म्हणून पुन्हा राजकारणात पुन्हा बाहेर जाईल असं आम्ही पुन्हा, ही जी आत्मविश्वास आहे. आम्ही म्हटलं राग जरी आंबेडकरवादी राजकारणाची राग जरी असेल तर राखेतून सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही उभा राहू आणि प्रस्थापित काँग्रेस आणि त्यांच्या दाव्याला, त्यांच्या बगलबच्च्याला, त्यांच्या दलाला आणि भडव्यांना आणि आंबेडकर चळवळीच्या राजकारणावर टीका करणाऱ्या गांडूंना आम्ही उद्याच्या विधानसभेत सडेतोड चपराक दिल्याशिवाय राहणार नाही. हा आशावादी मी उदाहरण सांगेल की कृपाल स्वामी आणि बाबासाहेब आंबेडकरांनीच मताचा अधिकार दिला आणि कृपाल स्वामी म्हणलं की बाबासाहेब आंबेडकर हसायला लागले, खुश झाले, आनंद झाला. आयुष्यात बाबासाहेब आंबेडकर इतकं कधीच हसले नव्हते. बाबांनो, तुम्हाला मताचा अधिकार मिळवून देतात. वंचितांनो, बहुजन समाजानं, उपेक्षित लोकांनो, विस्थापित गरीब बांधवांनो, तुम्हाला मताचा अधिकार मिळवून देताना, बहुजन समाजाला मिळवून देताना आयुष्यातील हा महामानव प्रचंड हसला, आनंद झाला. कशासाठी? स्वतःसाठी नाही. तुम्हाला मताचा अधिकार दिला की आता तुम्हाला राजकारण, सत्ता, देश बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. या भूमिकेनं तो महामानव हसला. आणि ते हास्य पाहून कृपाल स्वामी नावाचं ब्राह्मण बाबासाहेब आंबेडकरला म्हणतात की तुम्ही का हसता? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की ज्यांच्या सावलीचा विठाळ मांडला जातो होता, जे शूद्र वर्ण व्यवस्थेनं शूद्र सबळवले, अतिशूद्र होते, त्यांना मी मताचा अधिकार मिळवून दिला म्हणून मी हसतोय. तेव्हा कृपाल स्वामी म्हणाले की ठीक आहे, बरोबर आहे बाबासाहेब, पण तुमचे लोक इतके गरीब आहेत, तुमच्या लोक इतके गरीब आहेत की तुमच्या लोकांची मतं विकत घेऊन आम्ही राजकारण करू. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उत्तर दिलं, म्हणाले हे उत्तर नीट ऐका, आम्ही निर्धन लोकांचं आम्हाला राजकारण करायचं आहे, उपेक्षितांचं, उपेक्षित इथला बहुजन समाज, विस्थापित आमचा गरीब आहे, निर्धन आहे, त्यांनाच आम्हाला स्वाभिमानाचं राजकारण वाटा द्यायचा आहे. हे समजून घ्या. तुमचं जी मत आहे ती सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुमचं जे तुमच्याकडे जे मताचा अधिकार आहे सगळ्यात मोठी दौलत आहे. त्या मताच्या दौलतीवरती इथल्या या देशाची शासनकर्ती जमात बनवू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले कृपाल स्वामी बरोबर आहे तुमचं, पण ज्या दिवशी माझ्या बहुजन समाजाला, ज्या दिवशी माझ्या समाजाला आपल्या मताची किंमत कळेल त्या दिवशी कृपाल स्वामी तुमचा इतका गरीब कुणीच असू शकणार नाही. आणि कधी कृपाल स्वामीला आम्ही ठीक आहे, कृपाल 18व्या लोकसभा निवडणुकीत याच्या अगोदर सुद्धा कृपाल स्वामी जिंकला असेल, पण वंचितानं, आंबेडकरवाद्यानं, बौद्ध समाजाला, मातंगानं, मराठ्यानं, विस्थापित गरीब मराठा, ओबीसी धनगर, आदिवासी, महिला, शेतकरी बांधवानं उद्याच्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर राहून
आपल्या मताची किंमत कळा. हे दोन्ही महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडी आणि महायुती हे तुमचं प्रतिनिधित्व करू शकत नाही. वंचित बहुजन आघाडी आंबेडकरवादी राजकारण तुमच्या हिताचं राजकारण करतात. म्हणून उद्याच्या विधानसभेला लोकसभा निवडणुकीचा वचपा काढा. आम्हाला फसवलं, आम्ही तुमच्या अपप्रचाराला बळी पडलो, आम्ही तुमच्या षडयंत्राला बळी पडलो. आता उद्याच्या विधानसभेला आंबेडकरवादी राजकारणाला विजय करा. अशा प्रकारचं नम्र आव्हान मी करेल. तर तुमच्या भावी पिढीचा स्वाभिमानी राजकारणाचा त्या भावी पिढीला संवेदना त्यांच्यापर्यंत संविधान पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या. एक मी या ठिकाणी सांगेल की आंबेडकरवादी राजकारणाचं प्रमुख लक्ष आता असलं. ते म्हणतात ना, भाजप नको आणि काँग्रेस आलं पाहिजे, काँग्रेस आलं तर मग संविधान वाचवेल. शुद्ध फसवणूक आहे. मी तर म्हणेल आंबेडकरवादी राजकारणाचं प्रमुख लक्ष काय? काँग्रेसला संपवणं, राजकारणातून संपवणं हे आंबेडकरवादी राजकारणाचं प्रमुख लक्ष असलं पाहिजे. आणि काँग्रेस जोपर्यंत काँग्रेस संपत नाही तोपर्यंत भाजपचं राजकारण नाही. हे भाजप आणि काँग्रेस एकमेकाला संपवून देत नाहीत. आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारणच निर्माण होऊ नये याच्यासाठी काँग्रेस आणि भाजप हे ठरवून डाव टाकतात. त्या डावात आम्ही फसलोय हो. याच्यावर बोला की बाबास यांच्या मता आम्ही आंबेडकरी चळवळीची, काँग्रेसची, आंबेडकरी समाज, बौद्ध समाज, आंबेडकरवादी राजकारण, आंबेडकर चळवळी काँग्रेसची वोट बँक म्हणून राहायची का? स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारण करत ना, करायचं नाही. त्यांनी काय काँग्रेसची वोट बँक म्हणून राहायची का? म्हणून जोपर्यंत काँग्रेस संपत नाही तोपर्यंत भाजपच्या बरोबर आमचा सरळ सामना होत नाही. आणि ज्या दिवशी काँग्रेस संपेल त्या दिवशी भाजपचा आमच्या बरोबर लढण्याची हिंमत सुद्धा राहणार नाही. आणि भाजप म्हणजे काँग्रेस मनवादी राजकारण संपवण्यासाठी आम्हाला आमच्या स्वतःचं स्वतंत्र राजकारण वाढवावं लागेल. आणि ठीक आहे, हे जाताना एवढं मला आमच्या बी काय चुका आहे त्याचं विश्लेषण आम्ही करू. मला व्यक्तिगत पातळीवर असं म्हणतात, जे आंबेडकरवादी पक्ष, विविध पक्ष संघटना आहेत, जे परिवर्तनवादी विविध पक्ष संघटना आहेत, त्यांनी जसं बाबा त्यांचे जे प्रस्थापित सारे पक्ष, राष्ट्रवादी, शिवसेना, फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महायुती, महाविकास आघाडी केली. आणि त्यांच्याबरोबर फुटलेली शिवसेना शिंदे गट, फुटलेली राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप यांची जशी महायुती आघाडी केली. आणि त्यांच्याबरोबर स्वतःच्या राजकारणासाठी गेलेले जे काही छोटे मोठे पक्ष असतील ते तसे आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि बहन मायावतीजींनी आंबेडकरवादी राजकारण करताना परिवर्तनवादी जी लोकांच्या विविध संघटना आहेत, विविध पक्ष आहेत, त्यांना एकत्र घेऊन उद्याच्या विधानसभा निवडणुकीला प्रजासत्ताक महाआघाडी बनवून महाविकास आघाडी आणि महायुती आघाडीच्या विरोधात प्रजासत्ताक महाआघाडी बनवून उद्याच्या येणाऱ्या विधानसभेला सामोरं जावं. मग त्याचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी करावं. त्याच्यात वंचित असेल आणि मला असं वाटतं आमच्या मतात फूट पडू नये म्हणून बहुजन समाज पार्टी, BSP आणि वंचित बहुजन आघाडीनं एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विधानसभेच्या राजकारण निवडणुकीला सामोरं जावं असं प्रामाणिकपणे माझं मत आहे. हे करताना मातंगातील जे परिवर्तनवादी संघटना आहेत त्यांना बरोबर घ्यावं, चर्मकारामधील परिवर्तन संघटना आहेत त्यांनाही बरोबर घ्यावं, ओबीसी मधल्या परिवर्तन संघटना आहेत त्यांना बरोबर घ्यावं, मराठा समाजातील जे परिवर्तनवादी लोक आहेत, जे आंबेडकरवादी आहे, मुस्लिम समाज, ओबीसी या सर्वांना बरोबर घेऊन यांची एक प्रजासत्ताक महाआघाडी स्थापन करून उद्याच्या विधानसभेला सामोरं जाऊन आमच्यात आम्ही बदल करू. आमच्या काय चुका झाल्या हे बदल करू. पण एक लक्षात आहे, निवडणुकीतील उमेदवार पक्ष म्हणून आम्ही हरलो असेल, आमचा पराभव हरला असेल, पण आमची चळवळ ही जिवंत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की निवडणुकीच्या यश अपयशावर आपलं भवितव्य अवलंबून नाही, पण चळवळ जिवंत ठेवा. आंबेडकरवादी चळवळ जिवंत ठेवू आणि लढण्याची उमेद जोपर्यंत आपल्या मनगट आणि मेंदूमध्ये आहे तोपर्यंत कुठल्याही प्रस्थापित राजकारण आपला पराभव करू शकत नाही. म्हणून वंचितांनो खचून जाऊ नका, पुन्हा उभा राहावा आणि वंचित बहुजन आघाडीला, आंबेडकरवादी राजकारणाला साथ द्या. तरच तुमचा विकास होईल, तरच संविधान वाचेल, तरच लोकशाही यशस्वी होईल. नाहीतर आपली फसवणूक शिवाय आपलं काही होणार नाही. म्हणून विधान झालेली लोकसभा निवडणुकीत झालेली चूक आम्ही दुरुस्त करू. आम्ही सावध राहू. आता काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडू नये. काँग्रेसच्या दावणीला गेलेल्या दलाल आणि भडव्यांना आम्ही आता बळी पडणार नाही. स्वाभिमानाचं राजकारण करू
आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की एखाद्या माणसाला दुसऱ्या प्रस्थापित पक्षात नाही जायची इच्छा असेल, त्याला कितीही रोखलं तर तो गेला तर त्याला जाऊ द्या, कुशाल जाऊ द्या, पण जाताना त्यानं आपली झोपडी मोडून जाऊ नये, जाताना त्यानं आपली पर्णकुटी मोडून जायला. कारण ज्या मालकाच्या घरी गेलाय त्या मालकाचं तुझं भांडण झालं तर मालक ढुंगणावर लाता देऊन तुला हाकलून देईल. मग तुझ्या राहण्याची निवाऱ्याचा, राजकीय निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होईल. म्हणून आंबेडकरी राजकारणाची स्वाभिमानाची झोपडी जिवंत ठेवा. यश आणि अपयश अशी पर्वा न करता जिवंत ठेवा. एक दिवस इथल्या बहुजन समाजाला समजेल की आमच्या हक्काचं विचारपीठ म्हणजे आंबेडकरवादी राजकारण असेल. 85% बहुजन समाज जेव्हा आंबेडकरवादी आंबेडकर राजकारणाचा जनाधार बनेल त्या दिवशी आम्हाला प्रचार करायची सुद्धा आवश्यकता नाही. आंबेडकर राजकारण हे 85% बहुजनाचं प्रतिनिधित्व करण्याचा विचार आणि राजकारण आहे. त्या राजकारणामध्ये विस्तार करूया आणि कोणत्याही टीका टिप्पणीला खचून न जाता पुन्हा आंबेडकरवादी राजकारण हे उभा करण्याचा प्रयत्न करूया. हे आंबेडकरवादी राजकारण वाढवणं हा म्हणजे देश वाचवणं, लोकशाही देश वाचवणं, संविधान वाचवणं. आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढला तरच संविधान वाचवेल, संविधान वाचेल. संविधान वाचवण्याच्या नावाखाली काँग्रेसला पुन्हा बोकांडे घेऊन संविधान वाचणार नाही हे ध्यानात ठेवून उद्याच्या मी तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना म्हणेल की जरी खचून न जाता तुमची मानसिकता, कारण या देशामध्ये विजयाची मानसिकता ठेवा. निवडणुकीत जरी आम्ही पराभव झाला तर विजयाची मानसिकता ठेवा, जिंकण्याचा आशावाद ठेवा. मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगू इच्छितो या माध्यमातून विधानसभा निवडणूक सुद्धा महाविकास आघाडीवर युती करू नका. स्वाभिमानाचा दणका काय असतो ते आपण दाखवून देऊ. स्वाभिमानाचा दणका आम्ही दाखवून देऊ, स्वतःच्या अस्तित्वाचं राजकारण आम्ही करून दाखवू, समाजापर्यंत जाऊ, काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडलेल्या लोकांचं प्रबोधन करू, स्वतंत्र स्वाभिमानानं जाऊ, परंतु सगळ्यांना बरोबर घ्या. बस बीएसपी बरोबर युतीची आपण कुणाचं मध्यस्थाची भूमिका मी करायला तयार आहे. पण मायावती बरोबर बोलायला उत्तर प्रदेशामध्ये 1000 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन आपण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना भांडूया, हट्ट धरूया, आग्रह करूया. पण मायावतींच्या बरोबर आग्रह करूया, हट्ट करूया आणि परिवर्तनवादी लोकांची मूठ बांधूया. उपेक्षित बहुजन समाजाचा बरोबर घेऊन प्रजासत्ताक महाआघाडी बनवून उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊन आंबेडकर राजकारण यशस्वी करण्याचा प्रयत्न करू, म्हणजेच लोकशाही यशस्वी करण्याचा प्रयत्न करू. एवढंच बोलून इथं मी थांबतो. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय ज्योती, जय भीम, जय लहुजी, जय भारत.